रिवाजाप्रमाणे लग्नानंतर आईचा गोंधळ घातला गेला. मंगल कार्याची धुंदळ सरली. कार्याला आलेली मावळे मंडळी गावोगाव पांगली. भोसले कुळीची ठेव म्हणून पिवळ्या येसूबाईंना घेऊन पिलाजी राजे शिर्के शृंगारपुराकडे परतले. पौष मासाची अमावस्या तोंडावर आली. या अमावस्येला सूर्याला गिऱ्हाण पडणार अशी बोलवा मावळ मुलखात उठली. प्रभाकर भटांनी पंचांग मांडून तिची खातरजमा करून घेतली. त्यांनी राजांना धर्मशास्त्राचा सल्ला दिला की तीर्थक्षेत्री जाऊन वस्त्रदान, धान्यदान, सुवर्णदान करून ग्रास पडणाऱ्या नारायणाची शांती करावी. राजांनी त्यासाठी तीर्थक्षेत्र महाबळेश्वर मनी धरले. फार दिवस मनी असलेली एक इच्छा या निमित्ताने राजे पूर्ण करणार होते. आपल्या मातुश्री आऊसाहेबांची आणि स्वराज्यासाठी चंदनखोडासारख्या झीज घेतलेल्या वृद्ध सोनोपंत डंबीरांची सुवर्णतुला राजे जोखणार होते. त्यांच्या भारा एवढे सोने दान करून सूर्याला ग्रासणाऱ्या राहू केतूंना गिऱ्हाण सोडीचं साकडे घालणार होते. राजांच्या आज्ञा सुटल्या. केशव नारायण सबनीस आणि मुजुमदार निळू सोनदेव यांनी सोनमोहराचे पेटारे हत्यारबंद धारकऱ्यांच्या पेहऱ्यात महाबळेश्वराच्या वाटेला लावले. प्रतापगडावरचे अर्जोजी यादव महाबळेश्वराच्या शिवालयासमोर सुवर्णतुलेच्या सज्जा उभारण्यासाठी पुढे गेले. शुभयोगावर राजांनी जिजाऊबाई साहेब, बाळ शंभूराजे, पुतळाबाई, सोनोपंत डंबीर आणि निवडक धारकर यांच्यासह राजगड सोडला. जिजाऊंना आणि सोनोपंतांना तुलादानाची कल्पना राजांनी दिली नव्हती. हटत्या हिवाळ्याचे साजरेपण अंगी मिरवणाऱ्या गर्द निळ्या वनराईत दडलेल्या तीर्थक्षेत्र महाबळेश्वरास खासे मेने ठाण झाले. हे स्थान शिवाचे होते. निसर्गाचे आपले अवघे शिवपण इथे मुक्त हस्ताने उधळले होते. राजांनी पुढे होत हातजोड देऊन मासाहेबांना मेनावतार केले. पाठोपाठ पुतळाबाई शंभूराजे मिन्यातून उतरले. सूर्य मावळतीला लागला होता. त्यांच्या लांबट किरणे फेकीत भोवतीचा परिसर देखणा दिसत होता. शंभूराजे भोवतीच्या मुलखाचे स्वरूपपण बघताच हरकून गेले. त्यांच्या उरात कसली तरी घालमेल उसळून उठू बघत होती. गरगर नजर फेकीत ते मिळेल तेवढे सारे डोळ्यात सामावून घेत पाहत होते. महाराजांच्या छातीवरचे कवड्याची माळ लयीत पण वाढत्या चालीनं वर खाली होऊ लागली. कानातले सोन चौकडे डुलू लागले. ही कसली उलागाल आहे त्यांचे त्यांनाच उमगेना. जखडत्या नजरेने ते समोर नुसते बघतच होते. त्यांना काहीतरी जाणवत होते, पण ते नीट पाखडता येत नव्हते. खांद्यावर पडलेल्या हातांनी त्यांना शंभूबाळ या साधेने ते भानावर आले. समोर आबासाहेब उभे होते. ते हसत म्हणाले, एवढं रोखल्या नजरेने काय बघता आहात बाळराजे? आम्ही 2 वेळा साद घातली. तुमचं ध्यान नव्हतं. शंभूराजे हसले. शिवलिंगाच्या त्या अवघ्या मुलखाच्या रोखाने हात फिरवीत म्हणाले, आम्ही हे सारं बघत होतो महाराज साहेब. हे डोंगर, हे आभाळ, पक्षी, झाडं आमच्याशी बोलू बघतायत असं आम्हास वाटलं. राजे ते ऐकून गंभीर झाले. बाळराजांचा खांदा थोपटीत म्हणाले, भाग्यवान आहात. झाडापेड्यांची बोलीभाषा कळायला योगाचं किंवा कवीचं मन लागतं. फार थोड्यांना ते मिळतं. शंभूराजांनी आबासाहेबांच्या कबळावरच्या आडव्या शिवगंधाकडे क्षणभर बघितले. राजे बाळराजांना घेऊन तुलादानाची सिद्धता नजरेखाली घालण्यासाठी सज्जाकडे चालले. महाबळेश्वराचा पुराणा डोंगरमाथा आपली कैक सालांची समाधी बंगवून त्या दोघांचे डोळाभर दर्शन घेत होता. त्याला एक शिवयोगी आणि मराठा बोलीचा पहिला राजकवी दिसत होता. सूर्यग्रहणाचा तळमळता दिवस उगवण्याच्या खटपटीला लागला. पहाट स्नान घेतलेले राजे, पुतळाबाई, मातोश्री आऊसाहेब, सोनोपंत डंबीर आणि बाळराजे यांच्यासह सुवर्ण तुलेसाठी सजलेल्या सज्जाजवळ आले. पहाट मुहूर्तावर उपाध्यांनी तुलेच्या अंगथोर रुपेरी पारड्यांची सविध पूजा बांधली. मंत्रघोष उठू लागले. जिजाबाईंच्या शिवचरणांना हात लावून राजे अदबीने म्हणाले, मासाहेब चलावं, तुलादानासाठी परड्यात बैठक घ्यावी.
जिजाबाईंनी क्षणभर राजांच्या डोळ्यात पाहिले आणि त्या गैरवरल्या शब्दाने बोलून गेल्या. आमची तुला कशापायी जोखतात राजे? त्यांच्या सतेज पायावर जोडलेली नजर तशीच ठेवून राजे म्हणाले, साक्षात सूर्यनारायणास पडणारं साकडं खुलं करण्यासाठी. आपली नाही तर कुणाची तुला आम्ही जोखावी? मासाहेब, आमची ही इच्छा आहे. चला व. राजांनी हात आधार देत जिजाबाईंना तुलेजवळ आणले. आऊसाहेबांनी पारड्यावर कुंकू हळदीची चिमट सोडली. जगदंबे, असे हलकेच पुटपुटत महासाहेबांनी रुपेरी पारड्यात आपले उजवे सोनपुतळ पाऊल ठेवले. पारडे सज्जाच्या परसबंदीला चिकटले. सदरेवर घ्यावी तशी बैठक महासाहेबांनी पारड्यात घेतली. मंत्रघोषांच्या गजरात तुलादानास प्रारंभ झाला. ओंजळीने राजे आपले आणि पुतळ्याबाई झळझळीत सोनमोहरा रित्या पारड्यात सोडू लागले. थोरल्या मासाहेबांच्या पारड्यात बैठक घेतलेले आगळे रूप पाहून महाराजांना मनोमन वाटत होते, थोरल्या आऊसाहेब अशाच एका पारड्यात बसून राहाव्यात. छातीवरची कवड्यांची माळ ओळंबीत सोळीत झुकणारे आबासाहेब असेच मासाहेबांच्या जोडीने मोहरांच्या ओंजळी दुसऱ्या पारड्यात सोडीत राहावेत. भोवतीच्या पक्ष्यांचा चिवचिवाट आणि मंत्राचा पवित्र घोष असाच जागता राहावा. मोहरा सोडीत असलेले पारडे हळूहळू दबतीला लागले. मासाहेबांनी बैठक घेतलेले पारडे सज्जाच्या परसबंदी सोडून आस्ते चढतीला लागले. हे बघताना कृतार्थ झालेल्या राजांच्या डोळ्यातून आनंद अश्रू त्यांच्या दाढीवर केव्हाच उतरले होते. त्यांनाही ते कळले नव्हते. ओघोती पार करून आलेला सूर्य आपली कुणाची शान राखण्यासाठी आपल्या सोनसतेज किरणांनी ओंजळ मोहऱ्याच्या पारड्यात सोडून मोकळा झाला. मातोश्री आऊसाहेबांची तुला सर्वार्थाने सिद्ध झाली. देहजीज सोसलेल्या सोनोपंत डंबिरांची ही सुवर्ण तुला राजांनी नंतर जोखली. हातांनी हस्तस्पर्श केलेली जोखलेल्या तुलांच्या मोहरांची तपके दान म्हणून वाटली जात होती. हे दान स्वीकारून संतुष्ट झालेला लोकसमुदाय मुक्त कंठाने गरजत होता. दे दान सुटे घिराण, दे दान सुटे घिराण. तो संतोषल्या मनाचा घोष गजर कानावर घेत घेत राजे शंभूबाळ आणि उपाध्याय यांच्यासह कृष्णा नदीच्या काठावर आले. मस्तकीचा टोप आणि अंगचा जामा त्यांनी एका तबकात उतरून ठेवला. कृष्णामाईच्या पात्राची पूजा करून कमरेला मांडचोना असलेले उघडे सतेज राजे पात्रात उतरले. गळ्याच्या पाटी एवढ्या पाण्यात येताच त्यांनी आपले निमुळते डोळे मिटले. तो सूर्यवंशी पुरुष श्रेष्ठ ग्रास पडून लागलेल्या सूर्याला कृष्णेच्या नितळ पाण्याने भाव ओंजळीने अर्पू लागला. कृष्णा काठाला बसलेले शंभूराजे महाराज साहेबांच्या सूर्यफुलासारख्या दिसणाऱ्या मस्तकाकडे एक नजर पाहत होते. तुलादानाचा विधी आटोपला. खासे मेने महाबळेश्वर सोडून उतरायला लागले. जिजाबाईंच्या मेन्यातच राजे बसले होते. जिजाऊ कसल्या तरी विचारात हरवल्यागत दिसत होत्या. काही बोलत नव्हत्या. त्यांनी बोलते व्हावे म्हणून शंभूबाळाने त्यांना विचारले, थोरल्याऊ, आपण आमच्याशी काहीच कसं बोलत नाही? आमचं काही चुकलं नाही शंभूबाळ. राजांनी आमची तुला जोखली आणि तेव्हापासून आम्हा तुमच्या थोरल्या महाराज साहेबांनी जोखलेल्या एका तुलेची सारखी याद येत आहे. जिजाबाई शहाजीराजांच्या आठवणीने कातर झाल्यागत बोलल्या. त्यांचे शांत लांबट डोळे हरवल्यासारखे झाले. कसली तुला मासाहेब? त्याला कैक साल गुदरली. तुमचे थोरले महाराज साहेब तेव्हा मोहिमेवर होते. स्वारींचा आणि आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांचा तळ इंद्रायणी आणि भीमा यांच्या काठावर नांगरगावी पडला होता. मुरार जगदेवास आपल्या बैठकीच्या हत्तीच्या बच्च्याची तुला करायची इच्छा झाली, पण एवढा थोर बच्चा जोखावा असा याची उकल मात्र काही केल्या त्यास होईना. मग महाराजांचे कुतूहल वाढले. तुमच्या थोरल्या महाराज साहेबांनी कोडो होऊन त्याला तोड सांगितली. हत्तीचा बच्चा इंद्रायणी आणि भीमा याच्या संगमातील डोहाच्या नावेत चढवण्यात आला. त्या
वजनाने नाव जेवढी बुडेल तेवढ्या जागेवर खून करून घेतली. मग बच्चा उतरून त्या खुणेपर्यंत नाव डुबेल एवढे दगड धोंडे न्यावेत चढवले आणि त्या दगडाच्या भाराइतकं सोनं नानं दान करण्यात आलं. तेव्हापासून स्वारी रयत त्या नांगर गावास सोलापूर म्हणू लागले. शहाजी राजांचे चातुर्य आपल्या नातवाला सांगताना जिजाबाईंचा चेहरा उजळून निघाला होता. हत्तीच्या बच्च्याच्या तुलीची ही अजब कथा ऐकताना शंभूराजांच्या डोळ्यासमोर एक दृश्य स्पष्ट खडे टाकले. त्यांच्या मनोमनी हे फार आवडले. हे चित्र म्हणजे इंद्रायणी आणि भीमा या नद्यांचा संगम. त्या संगमाच्या डोहावर हिंदोळीला बली थोरली नाव आणि त्या नावेत चढविलेला हत्तीचा भला मोठा बच्चा. महाबळेश्वरावरून भोसले मंडळी राजगडी आले. मालवून जलदुर्ग पुरा झाल्याची वर्दी आली होती. राजांच्या मनी कर्नाटक प्रांतावर आरमारी स्वारी करण्याचा मनसुबा घर करीत होता. पण ते राजगड सोडू शकत नव्हते, कारण शहाजी राजांचे वर्षश्राद्ध तोंडावर आले होते.